नमस्कार मित्रांनो, मी प्रनिल नाईक आज एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपण आता आमच्या कळमच्या समुद्रावर उभे आहेत आणि आज आम्ही कोलंबीची मासेमारी करायला जाणार आहेत. म्हणजे टायगर प्रॉन्स त्याला सांगतात, शिताड पण सांगतात आमच्या लोकल भाषेमध्ये. ते आज आम्ही पकडायला जाणार आहेत समुद्रामध्ये. ती घोलवं आपल्या म्हणजे जे जाळ घेऊन जाणार आहेत त्याला घोलवं असं म्हणतात. आणि ती मच्छी कशा प्रकारे पकडणार आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्या सोबत जे आलेले आहेत आपण 4 जण आहेत. तर आपले 2 पार्टनर बघा, खाडी ही कळमची खाडी आहे ती क्रॉस करून त्या साईडला म्हणजे बेळगाव साईडला आहे बघा, बाजूला बेळगावची साईड बघू शकता. त्या साईडला आपण कोलंबीची मासेमारी करणार आहे. तर आता आपण पण खाडी क्रॉस करणार आहे, तुम्हाला दाखवलं. हे बघा, आता आपण ही आपल्या कळमची खाडी आहे, ही क्रॉस करून त्या साईडला जाणार आहे. आणि सोबत बॅटरी पण घेतली आहे. बॅटरीला प्लास्टिकची पिशवी लावली आहे पाऊस वगैरे आला तर. आणि बांबू आहेत. आपलं जाळ आहे घोलवं, ते घेऊन आपला भाऊ आणि माझा मित्र आकाश गेलेले आहेत. आता आम्ही खाडीतून चाललेले आहेत. बघा पाण्याला फोर्स किती तुम्ही बघू शकता. मी चाललाय सरळ पण पाणी मला ह्या साईडला ढकलतंय बघा. पाण्यामध्ये जो आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. हे बघा किती फास्ट चाललेला आहे. बघा, हे आपलं जाळ आहे, त्याला आपण घोलवं असं म्हणतात. आणि यानेच आज आपण कोलब्या पकडणार आहेत. तुम्हाला मी दाखवतो. पहिला आपण जाळ बांधूया. हे बघा, मी एका साईड वरून पहिलं उचलतोय. बघा, एक साईड आपली उचलून झाली आणि अशी बांबामध्ये घुसवायचं आहे बघा. कशा प्रकारे बांधतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आमची पद्धत अशी आहे. आपण पहिलं हे बांधून घेऊया, म्हणजे एकदम परफेक्ट होईल. आपलं जे जाळी आहे ना ती सुटणार नाही आणि आपल्याला त्रास पण काय होणार नाही जास्त. हे बघा, आपला भाऊ आणि आपला मित्र आहोत ते एका साईड वरून ते उचलत आहेत जाळी. ते पण बांधत आहेत आणि मी पण बांधत आहे, म्हणजे आपलं काम थोडं फास्ट होईल. हे बघा, फायनली जे आपलं घोलवं आहे बांधून झालेला आहे. दोन्ही साईडनी बांधलेला आहे. आता ते एकत्र करतो. हे बघा, असं थोडं उभं करूया म्हणजे ते आपल्याला घ्यायला बरं पडेल. हे बघा, असं जमा केलेलं आहे. आणि हे रेशीम धागाचं आहे म्हणून जरा वजन वाटतंय आता उचलायला. खांद्यावर मारूया आता. आणि आता आपण निघूया समुद्राकडे. हे बघा, आपण आपलं घोलवे घेऊन आता समुद्राकडे निघालेले आहेत. आणि जिकडे आपण कोलंबी पकडणार आहेत त्या जागेवर आता आपण हळूहळू जात आहेत. हे बघा, आता आपण जिकडे कोलंबीची मासेमारी करणार आहेत त्या जागेवर आलेले आहेत. आणि जे आपले दिसतात ना तिकडे आपण कालवा पकडण्यासाठी येतो. तर त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. आणि आता आपण कुठे आलाय तुम्हाला दाखवतो. बघा, ही भुईगाव सुरूची आहे. बाजूला इकडे ह्या साईडला हे बघा, ह्या साईडला वसई नायगाव ह्या साईडला हा जागा आहे. आणि आता आपण इकडे आलेले आहेत. आणि हे बघा, आता आपण समुद्रात चाललेले आहे कोलंबीची मासेमारी करण्यासाठी. हे बघा, आपण फायनली जे आपलं जाळं आहे ते सोडलेलं आहे. आणि
कशा प्रकारे हे घोलवं चालवतात पाण्यामध्ये हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक माणूस त्या साईडला, एक माणूस ह्या साईडला, आणि हे असे बांबू उभे केले. आता हे बघा चाललेले आहेत आम्ही अशा प्रकारे. आता आपण चालणार आहेत. आता बघूया आपल्याला काय येते या झोल्यामध्ये. हे बघा, लाटा पण येतात खूप, कचरा पण आहे बघू शकता तुम्ही. असं नाही की समुद्रात आल्यात म्हणजे आले लगेच तुम्हाला कोलंबी वगैरे मिळणार, असं नाहीये. थोडी मेहनत करायला लागते. तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये किती मेहनत आहे ते. फायनली थोडा संघर्ष केल्यानंतर आता कचरा तर आहे भरपूर. त्याच्यात काय आहे का आपण बघूया. हे बघा, एक टायगर प्रॉन्स आलेला आहे बघा. हे बघा, याला आम्ही शिताडी बोलतात. एक तर आलेली आहे. आता हळूहळू आपण बघूया आपल्याला किती मिळतात त्या. हे बघा, छोटे छोटे कोलंब्या पण आहेत. बघा, ते पण घेतो आता आपण. हे बघा, आपण कोलंबीसाठी झोला लावलेला आहे आणि पाणी डोक्याच्या वाहून जातं म्हणून माईक टोपी लावलेला आहे. बघा, अशा प्रकारे कोलंबीची मासेमारी करतात आणि घोलवं असं चालवतात पाण्यामध्ये. म्हणजे जी कोलंबी आहे ती खालून आपल्या घोलव्यामध्ये येईल आणि ते आपल्याला सहज मिळून जाईल. थोडी मेहनत पण करायला लागते. 10 मिनिटं चालल्यानंतर फायनली आपण आपलं जे घोलवं आहे ते उचललेलं आहे आणि कचरा खूप आलेला आहे त्याच्यामध्ये. बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि या कचऱ्यामध्येच जास्त कोलंब्या असतात. आता आपल्याला आल्यात का नाही ते आपल्याला काय माहित नाही, आपण बघणार आहेत. पण बघायला तर लागेलच आपल्याला. बघा, खूप कचरा आलेला आहे. आणि कशा प्रकारे हे जाळं नीट करतात हे बघा. बघा, कचरा किती आलेला आहे. पण फेकूया म्हणजे आपल्याला झाडाला काही जास्त नुकसान होणार नाही. बघा, किती मेहनत करायला लागते. बघा, कचरा किती आहे बघा. जसं काय समुद्रातला कचरा करायलाच आपल्याला ठेवलेला आहे. काम काम काम. एक एक आपल्याला टायगर प्रॉन्स आलेला आहे, शिताड. तुम्हाला दाखवतो मी. आहे का, 2 आहेत. हे बघा, ही एक आहे. अशा 2 भेटलेल्या आहेत आपल्याला. आणि अजून त्याच्यात छोट्या मोठ्या काय आहे का बघूया आपण. छोटी मच्छी आपण अशीच सोडणार आहेत. हे बघा, आता एवढ्या पाण्यात आलेल्या आहेत. मी आहे, माझा वर्गमित्र लंगोटिया आशुतोष आहे आणि जो व्हिडिओ बनवत आहे तो पण माझा वर्गमित्र आहे सनी. आणि मागे माझा भाऊ आहे. आम्ही 4 जण आलेले आहेत. सनी बोलतो मला कोलंब्या खायच्या आहेत, तर मी बोलला चल मग जाऊया. आता त्याला आपण कोलंब्या कशा पकडतात ते पण दाखवणार आहेत आणि कोलंब्या कशा येतात जाळ्यामध्ये आपल्या ते पण दाखवणार आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपण चाललेले आहेत पाण्यातून. थोड्या वेळात आपण उचलणार आपलं हे घोलवं आहे ते, आणि त्याच्यात किती शिताड्या किंवा काय येतं ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता कचरा पण आलेला आहे आपल्याला आणि एक टायगर प्रॉन्स, ज्याला आपण आपल्या भाषेत शिताड म्हणतो, ते आलेले आहे बघा. खूप मोठी आहे. ते आता जाऊ पण शकते आपल्या हातातून असं वाटतंय मला. त्याच्या आधी आपण आपल्या झोळीमध्ये टाकूया तिला. दुसरं काय आहे का बघतो मी.
बघा आजूबाजूला बरीच गोलवे आलेले आहेत. हे बघा आपल्या मागे पण आहेत आणि तिकडे पण आहेत. 6 ते 7 गोलवे आलेले आहेत आणि आपला आहे. प्रत्येकाला कोलबी मिळते, आपल्याला पण मिळेल. थोडी मेहनत करायला लागेल. बघा आपल्या बाजूला दुसरे घोलवी पण आलेले आहेत बघा. आणि आपल्या घोलव्याला एका साईडला 2 माणसं लागलेली आहेत आणि एका साईडला मी एकटाच आहे, कारण पाण्याचा जोर खूप आहे म्हणून त्या साईडला 2 माणसं लागलेली आहेत. हे बघा आम्ही भले असे चालले असतील समुद्र म्हणजे पाण्यातून, तुम्हाला असं वाटत नसेल काय कचरा वगैरे काय दिसत नसेल, पण हे बघा अशा पिशव्या आणि पायाला पण खूप लागतात, त्या खूप प्रमाणात येतात. त्याच्यामुळे जे आपण गोलवा उचलतो ते साफ करायला खूप त्रास होतो. तुम्ही बघितलं असेल किती फळं वगैरे येतात समुद्री झाडाची आणि पिशव्या पण खूप येतात. बघा गोलव उचलण्याची पद्धत बघा, खूप मेहनतीचं काम आहे. कचरा पण एवढा आहे ना, त्याच्यामुळे भरपूर त्रास होते. ही बघा एक कोलबी आलेली आहे मोठी आणि इकडे पण एक शिताड आलेली आहे. ही बघा मोठ्या साईजची आलेली आहे. काही नारकी पकड. आपण सगळा कचरा वगैरे एकत्र जाण्याचा प्लॅन केलेला आहे बघा. सगळं एका कोपऱ्यात जाईल तेव्हा आपण कचरा आणि जे आपल्याला कोलंबी वगैरे जी काय आलेली आहे ते सगळे एकत्र करून त्याच्यातून मोडून काढणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्याला प्रत्येक फेरीला एवढा कचरा येतो आणि तो घेता घेता पण आपली हालत खराब होती. ही बघा ही आलेली आपल्याला मोठी कोलंबी टायगर प्रॉन्स. आता आपल्या झोलीमध्ये टाकतो. कचऱ्यामध्ये काय आहे का बघूया. आहे बघा अशा असतात कोलंबी बघा, छोटी आहे. अशा कचऱ्यामध्ये असतात ते आपल्याला शोधून काढायला लागतात बघा. दुसरी भेटली आहे टायगर प्रॉन्स नाही बघा. मी माझ्या वर्गातल्या मित्रांसोबत कोलंबी पकडण्यासाठी आलेला आहे आणि ते दोघे पण खूप खुश झालेले आहेत. तर तुम्ही पण असा कधी अनुभव घेतलाय का समुद्रात मित्रांसोबत मच्छी पकडताना, हे मला नक्कीच सांगा. बघा आपल्याला एक नवीन मासा हा फार कमी प्रमाणात मिळतोय बघा. याला आपण जिप्टी असं म्हणतो. जिप्टी बघा हा फार कमी मिळतो, म्हणजे आपल्याला घोलव्याला वगैरे कमी मिळतो. आणि थोडे आपल्याला हे बघा यावेळेला मोठी कोलंबी नाही आली पण ही लाल आलेली आहे बघा. हे बघा एक फॅमिली पण आलेली आहे बघा. तो दादा आहे, त्याची बायको आणि त्याचा मुलगा पण आलेला आहे. तिघे जण आलेले आहेत कोलंबी पकडण्यासाठी. आपण समुद्रात कोलंबीची मासेमारी करत तर आहेतच. हे बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो. बाकीचे मच्छीमार पण इकडे आहेत हे बघा. पण आता तुम्हाला मी सीन कसा झालाय बघा, ढग एकदम जवळ आलेले ते छान वाटतं बघायला. डोंगर ते जीवदानी मातेचा डोंगर आहे. मातेचा डोंगर आहे आणि भुईगाव सुरूची आहे बघा. बीचवर कचरा किती लागलेला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल बघा. ही भुईगाव सुरूची आहे आणि कचरा बघा किती भरपूर प्रमाणात लागलेला आहे. आणि वातावरण बघा एकदम जबरदस्त सीन वाटतोय बघायला. ढग आणि डोंगर, नारळाची वाडी बघा किती छान वाटतं पाहायला.
इथे बघा सगळे मच्छीमार आपलं घोलवा वगैरे जाळी वगैरे घेऊन चाललेले आहेत. हे बघा हा आपला मित्र आहे सनी. आणि हे बघा हे आपलं घोलवे आहे परेश. आणि आता आपला मित्र आशुतोष त्याने घेतलेला आहे झोलण्यासाठी. तर सनीचा मुलगा अगस्त्य आणि माझा मुलगा क्रिशिव यांना खायला कोलब्या पाहिजेत. त्याच्यासाठी आज आम्ही दोघे जण आलेले आहे तिकडे कोलबी पकडण्यासाठी. हे बघा आणि त्यांना खायच्या एवढ्या थोड्या मिळालेल्या आहेत कोलब्या. आहे बघा थोड्याशा मिळालेल्या आहेत. त्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आपण अजून काय भेटतंय ते बघणार आहे. आता आपण हे बघा ही दगड आहेत आणि दगडाच्या एरियामध्ये मच्छी वगैरे असते म्हणून त्याच्या जवळून एक जाळी मारलेली आहे. त्याच्यात आपल्याला शिताडी वगैरे आले आहेत किंवा ते आपण बघणार आहे. कचरा तर आलेलाच आहे. हे बघा हे बघा आलेले आहेत 3-4 आलेले आहेत. 1 2 3 हे बघा 4 आलेले आणि अजून छोटे पण आहे. हे बघा छोटी कोलबी पण आहे. ती पण घेणार आहेत जेवणासाठी. हे बघा असा कचरा पण येतो. हे बघा त्याच्यामुळे आपलं जे जाळं आहे ते फाटतं पण खूप. हे बघा आता छोटसच आहे पण निघत काय नाही. हे बघा म्हणजे आपल्याला वाटतं की तेवढं सोपं नाहीये. खूप मेहनत पण करायला लागते कोलबी पकडण्यासाठी. कोलबी असं नाही कोणती पण मच्छी पकडायला मेहनत खूप करायला लागते. हे बघा आता निघालाय. बाजूला आपले काका पण कोलंबी पकडण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या घोलव्यामध्ये काय आलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा समुद्री साप आलेला आहे. समुद्री हा साप काय जास्त विषारी नसतो आणि शिताड्या पण किती आलेल्या आहेत बघा. बघा कशा उडतात पाण्यामध्ये. हा साप चावला तरी काय होत नाही एवढं काय, म्हणजे त्याला विष वगैरे नसते. पण असा साप तुम्ही कधी पाहिला आहे का हे पण मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. बघा कसं पोहत आहे. आता जाईल तो तिकडून. हे आपलं शेवटचं राऊंड आहे कारण आता अंधार पण होत चाललेला आहे आणि सनीला जायचं आहे घरी. तर त्याच्यामुळे आपण लवकर आपलं आटपतोय काम. नाहीतर आपण बॅटरी वगैरे घेऊनच आलेले. हे बघा मांदेला कसं सोन्यासारखं चमकतंय बघा. आपल्याला शेवटच्या झोळ्यामध्ये काय आलेलं आपण बघणार आहेत. काय असलं नसलं तरी आपण आपली जाळी सोडणार आहेत आणि आपल्याला आज किती मच्छी भेटलेली आहे ही घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो सगळं. बघा लाच झोल्यामध्ये आपल्याला कायच नाही आलंय बघा. कचरा आहे फक्त. तुम्ही साफ करतो. आणि आपल्याला थोडीफार जी मच्छी मिळाली आहे ती तुम्हाला घरी गेल्यावर नीट दाखवतोय. बघा ही झोळीमध्ये आहे पण ती इकडून तुम्हाला काय नीट दिसणार नाही म्हणून घरी गेल्यावर मी प्रॉपर एका भांड्यात काढून दाखवतो. जे आपलं जेवणाचं काम झालेलं आहे. तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत असा कधी मच्छीचा अनुभव घेतलाय मच्छी पकडण्याचा तर मला नक्कीच सांगा. हे बघा फायनली आपण आपलं जी जाळी आहे ते सोडलेली आहे. म्हणजे आपल्याला आपलं जेवण होईल एवढी कोलबी मिळालेली आहे. आता ती किती मिळाली आहे मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. पहिलं आता हे जाळी आहे ते आपण जमा करतोय. बघा आपण अंधार होईल म्हणून बॅटरी पण आणलेली पण सनीला घरी लवकर जायचं म्हणून आपली जाळी आपण लवकर सोडलेली आहे. हे बघा हे बघा आपल्याला जी कोलबी मिळाली ती आता आपण घेऊन आलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये काढणार आहे. तिकडे बघा दाखवतो. बघा आपलं जेवणाचं काम एकदम चांगलं झालेलं आहे आणि कोलबीची साईज पण तुम्ही बघू शकता. बघा मोठ्या साईजच्या आहेत.
मित्रांनो, तुम्ही असं कधी तुमच्या मित्रांसोबत किंवा स्वतः असं कधी कोलंबीची मच्छीमारी करायला गेलेत का, हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट्स करून सांगा. आणि प्रणयी ब्लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.